कमी वेळात तुमच्या पार्टनरला पूर्णपणे संतुष्ट कसं करायचं? जर तुमच्याकडे वेळेची कमतरता असेल, पण रोमांसची आणि तिला चरम सुख देण्याची इच्छा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जाणून घ्या काही सिक्रेट टिप्स ज्या एका क्विक सेशनलाही अविस्मरणीय बनवतील. नमस्कार सर्वांना, मी आहे वर्षा माने. आज आपण बोलणार आहोत अगदी कमी वेळात एका फिमेल पार्टनरला कसं संतुष्ट करायचं याबद्दल. पहा, रिलेशनशिपमध्ये असं असतं की फिमेल पार्टनरला खूप वेळ द्यावा लागतो, पण कधीकधी असं होतं की आपल्याकडेच वेळ नसतो. मग अशा परिस्थितीत आपल्या फिमेल पार्टनरला अगदी कमी वेळात संतुष्ट कसं करावं? काही कपल्स असे असतात ज्यांना फोरप्ले खूप आवडतो, ज्यांना ओरल, फिंगरिंग किंवा अराउझल खूप आवडतं. काहींना एकमेकांना खूप वेळ किस करणं, एकमेकांसोबत वेळ घालवणं खूप आवडतं. पण जर कपलकडे वेळच नसेल, तर त्यांनी तो वेळ कुठे स्पेंड करावा? तिथेही एका स्त्रीची संतुष्टी महत्त्वाची आहेच ना. पुरुषांचं काय? पुरुषांना खूप लवकर इरेक्शन येतं, मग थोडं स्टिम्युलेशन आणि त्यानंतर डिस्चार्ज हे त्यांच्यासाठी आयडियल असतं. पण स्त्रियांच्या बाबतीत डिस्चार्ज आणि संतुष्टीची पातळी पूर्णपणे वेगळी असते. आज आपण कमी वेळात कसं संतुष्ट करायचं यावर सविस्तर बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुमची वर्षा माने तुम्हाला योग्य माहितीसह गाईड करेन. पहा, ज्या दिवशी असं वातावरण असेल, तुम्हाला वाटत असेल की वेळ खूप कमी आहे, पण तुमची फिमेल पार्टनर हॉर्नी झालीये किंवा आज योग्य वेळ आहे, आज तिचा मूड खूप चांगला आहे, तर अशा वेळी एकाच गोष्टीवर फोकस करा आणि ती म्हणजे तिच्या आवडीची सर्वोत्तम गोष्ट. म्हणजेच एका फिमेल पार्टनरला खूप गोष्टी आवडत असतात, पण काही गोष्टी अशा असतात ज्या तिला सर्वात जास्त आवडतात. शरीराचा एखादा भाग, जसं की ब्रेस्ट स्टिम्युलेशन, किस करणं, फिंगरिंग किंवा क्लीट स्टिम्युलेशन, तिला जे सर्वात जास्त आवडतं त्या दिवशी सुरुवात तिथूनच करा. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या गोष्टीने सुरुवात करता तेव्हा ती हळूहळू अराउज होते, पण जेव्हा तुम्ही तिच्या सर्वात आवडत्या गोष्टीपासून सुरुवात करता, मग ते ब्रेस्टला टच करणं असो किंवा लिक करणं असो, आणि तुम्ही नॉर्मल किस सोबतच त्या गोष्टी सुरुवातीपासूनच करायला लागलात, तर फिमेल पार्टनरचा मूड खूप छान एन्हॅन्स होतो. तिची उत्तेजित होण्याची स्पीड वाढते आणि ती खूप लवकर तयार होते. समजा तिला किस करणं खूप आवडत असेल, तर तिला अशा प्रकारे किस करा, इतक्या प्रेमाने करा, तुमचा स्पर्श असा असावा की 2 मिनिटांचं किस तिला पूर्णपणे तयार करण्यासाठी पुरेसं ठरेल. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. त्या दिवशी किंवा त्या वेळेत, त्या वातावरणात सुरुवात त्याच गोष्टीने करा जी तिच्यासाठी बेस्ट ठरेल. यामुळे फिमेल पार्टनर खूप चांगल्या प्रकारे ओली होते. तिची बॉडी ज्या गोष्टीची वाट पाहत असते ती तिला आपोआप मिळते, कारण तिलाही माहीत असतं की वेळ कमी आहे. त्यामुळे जेव्हा तिला तिची सर्वात आवडती गोष्ट मिळते, तेव्हा बऱ्याचदा तिची बॉडी खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होते, खूप लवकर तयार होते, आणि हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. लोखंड खूप लवकर गरम झालंय, आता फक्त हातोडा मारायची वेळ आलीये. हातोडा मारण्याची वेळ तर आलीये, पण हातोडासुद्धा चांगला घट्ट असायला हवा. आणि मला चांगलंच माहीत आहे की या वेळात हातोडासुद्धा प्रहार करण्यासाठी तयार झालेला असतो. नेहमी लक्षात ठेवा की फिमेल पार्टनरला अराउज करण्यासोबतच तुमचं स्वतःचं इरेक्शन चांगलं असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही तिला 2 मिनिटात अराउज तर केलंत, पण जर तुमचं व्यवस्थित ताठ नाही झालं तर अशा परिस्थितीत अडचण येऊ शकते. होय ना? अडचण होऊ शकते. म्हणूनच इरेक्शन चांगलं ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा. तुमचं सेक्शुअल हेल्थ मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. चांगला आहार घ्या, काही हर्ब्स वगैरे घ्या, जेणेकरून इरेक्शनमध्ये कधीही अडचण येणार नाही. आणि चांगल्या इरेक्शनसाठी रोज आपल्या लिंगाची मालिश करा. कोणत्या तेलाने कराल? मी माझ्या चॅनलवर बऱ्याच तेलांबद्दल सांगितलं आहे, जसे की ऑलिव्ह ऑइल, मोहरीचं तेल, खोबरेल तेल. जर तुम्हाला समजत नसेल, बऱ्याचदा कॉम्बिनेशनसुद्धा खूप चांगलं असतं, पण कोणतं कॉम्बिनेशन वापरावं याबद्दल बरेच लोक कन्फ्यूज असतात. तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही नेचरमेनिया किंवा लिफ्ट गोल्ड ऑइलचा वापर करू शकता. पहा, नॉर्मली लिफ्ट टफ ऑइल स्वतःच खूप शानदार आणि उत्तम आहे, आणि यात गोल्ड ॲड केलेलं आहे, जे याचं काम अधिक मजबूत बनवतं. हे तुमच्या पेनाईल हेल्थला मजबूत बनवतं, इरेक्शन मजबूत करतं, आतील ज्या नसा असतात त्यांना ताकद देतं, इरेक्ट होण्यास मदत करतं, ब्लड सप्लाय वाढवण्यास मदत करतं, मसल्सना स्ट्रॉंग करतं, साईज मेंटेन ठेवण्यात खूप जास्त मदत करतं. क्विक इरेक्शन आणण्यात तुम्हाला खूप जास्त मदत करतं, कारण नसा उघडतात, डॅमेज झालेल्या नसा रिपेअर होतात, आणि जे सॉफ्ट टिश्यूज आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे जनरेट होतात. याने रोज आपल्या लिंगाची मालिश करा. यामध्ये जेवढे घटक आहेत ते सर्व सुरक्षित आणि सिक्युअर आहेत. कोणत्याही साईड इफेक्टशिवाय हे तुमच्यासाठी काम करतं. हा GMP सर्टिफाईड, ISO सर्टिफाईड आणि ट्रस्टेड प्रीमियम ब्रँड आहे. त्यामुळे डोळे झाकून तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.
किंवा या नंबरवर कॉल करूनही तुम्ही हे ऑर्डर करू शकता. थँक्यू. मित्रांनो, अराउज केल्यानंतर वेळ येते ती पोझिशनची. जी हां, इथेही तीच गोष्ट येते. तुमचं चांगल्या प्रकारे ताठ झालंय आणि ती सुद्धा चांगल्या प्रकारे ओली झालीये. हातोडा मारायचाय. हातोडाही रेडी, बॉडीही रेडी. आता कोणत्या पोझिशनमध्ये करावं? होय, इथे गोष्ट येते ती म्हणजे सुरुवात नेहमी स्लो आणि स्टेडी करा, म्हणजेच मिशनरी. सुरुवातीसाठी मिशनरी ही सर्वोत्तम पोझिशन आहे आणि अशी मिशनरी पोझिशन जिथे तुम्ही तुमच्या शरीराचं पूर्ण वजन तिच्यावर टाकत नाही आहात, तर अगदी हळूहळू पेनिट्रेट करत आहात. जितकं हळू कराल तितका फिमेल पार्टनरचा डिस्चार्ज चांगला होतो, नॅचरल ल्यूब बास होतो आणि यामुळे योनी आणि शरीर अधिक लवचिक बनते. आणि मग हळूहळू स्पीड वाढवत तुम्ही दोघांना ज्या पोझिशनमध्ये क्लायमॅक्सचा आनंद मिळतो त्या दिवशी ती पोझिशन ट्राय करा. ती डॉगी स्टाईल असू शकते, टेबल ऑन टॉप असू शकते किंवा मिशनरीचं असं कोणतंही व्हेरिएशन असू शकतं जे तुम्ही दोघांसाठी बेस्ट ठरेल, जे तुम्हाला दोघांना खूप आवडतं. अशावेळी त्याच पोझिशनला ट्राय करा. त्याच गोष्टी रिपीट करू नका. थोडं बदल करून करा. यामुळे वेळही थोडा वाढतो. तुमच्याकडे जो काही वेळ आहे तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकता. आणि एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की तुम्ही सेक्स करणार आहात त्या दिवशी बायकोसोबत अजिबात भांडू नका. ही एक एक्सटर्नल टिप होती. कारण जेव्हा तुम्ही भांडाल ना तेव्हा तिचा मूड पूर्णपणे आउट होईल. मग तिच्या शरीरात इच्छा असली तरीही ती तुम्हाला हात लावू देणार नाही. स्त्रीची सायकॉलॉजी अशाच प्रकारे काम करते. म्हणूनच मित्रांनो, या गोष्टींची काळजी घ्या. बेस्ट पोझिशन, बेस्ट टिप्स, बेस्ट वे अँड बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय बाय.